उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज 10 डिसेंबर 2025 रोजी सुयोग विश्रामगृह येथील पत्रकार निवासस्थानी भेट देत पत्रकारांशी सदिच्छा भेट घेतली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध मुद्द्यांवरील प्रश्न मनमोकळेपणाने विचारले व डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांची सविस्तर उत्तरे देत खुलासाही केला। या भेटीला विधिमंडळ मान्यता प्राप्त पत्रकारांसह विविध माध्यमातून वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मगापासून हक्कभंगाच्या संदर्भामध्ये आपण सर्व सभागृहाच्या भावना जर का पाहिल्या तर हा जो हक्कभंगाचा विषय होता त्या संदर्भामध्ये एक स्पष्ट दिसते की इंटिमिडेशन ऑफ मेंबर्स याच्या खाली जे नमूद केलं होतं आणि त्यामध्ये एनी अटेम्प्ट टू इन्फ्लुअन्स अ मेंबर अदरवाइज दॅन बाय वे ऑफ आर्ग्युमेंट विच हॅज ॲज इट्स मोटिव्ह द इंटेन्शन टू डिटर हिम किंवा ह्यावर म्हणायला पाहिजे फ्रॉम परफॉर्मिंग हिज ड्युटी constitutes a breach of privilege. Thus, an attempt to intimidate members by threats with a view to influencing in their parliamentary conduct is a breach of privilege. इथे आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारनी बिल्ल्याचा रंग असेल, त्याच्याबद्दलचा उपहास असेल, त्याचबरोबर विधान परिषद सदस्य संख्येच्या संदर्भात केलेली निंदा असेल, अपमान असेल, त्याचबरोबर एक टार्गेटपणासुद्धा त्या बोलण्यामध्ये संपूर्ण ध्वनित केलेला आहे की हास्यास्पद बनवण्याचा विधान परिषद सदस्यांना प्रयत्न केलेला आहे। राज्यघटनेच्या विरोधीसुद्धा त्यामध्ये संपूर्ण सभागृहाच्याच रचनेबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून सभागृहाची समिती किंवा सभागृहाचे सदस्य यांच्यावर करण्यात आलेल्या टीकात्मक लिखाणासंदर्भात किंवा वक्तव्यासंदर्भात कौल आणि शक्कधरमध्येच म्हटलेलं जे आहे की स्पीचेस अँड रायटिंग इन रिफ्लेक्टिंग ऑन द हाऊस ऑफ or its committees or members are punished by the House as a contempt on the principle that such acts tend to obstruct the houses in the performance of their function by diminishing the respect due to them. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतोय, कारण जेव्हा तुम्हाला दिसतं आणि कळतं की तुमचा अपमान होणार आहे आणि अपमान होतोय, अशा वेळेला मनुष्य कुठलंही काम करत असताना त्याची द्विधा मनोवस्था होते किंवा तेवढं कामामध्ये उत्साह राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याचासुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे। तसंच 248 पानावर कौल आणि शक्कधर ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की एक्झाम्पल्स ऑफ स्पीचेस अँड रायटिंग्स विच हॅव बीन हेल्ड टू कॉन्स्टिट्यूट ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज अँड कंटेंट ऑफ द हाऊस मे बी कॅटेगराइज ॲज अंडर आणि रिफ्लेक्शन ऑन मेंबर्स इन दिस एक्झिक्युशन ऑफ देअर ड्युटीज। तिथे मला सांगायला पाहिजे की मगापासून बोलत असताना हक्कभंग समिती जेवढी पाहिजे तेवढी प्रभावी नाही अशा प्रकारचा उल्लेख अनेकांच्याकडून आलेला आहे। परंतु मी तुम्हाला 3 उदाहरणं देईन की ज्याच्यामध्ये हक्कभंग समितीने याच्यापूर्वी जे काम केलेलं आहे। एक आहे की नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाच्या नुसार संबंधित व्यक्तीचं म्हणणं आपल्याला नोंदवून घ्यावं लागतं, त्याला काही दिवसाची 15 दिवसाची किंवा 7 दिवसाची मुदत द्यावी लागते। पण याच्या पूर्वीच्या काळामध्ये मी हक्कभंग समितीचे प्रमुख होते, त्याच्या आधी अनेक जण प्रमुख होऊन गेले। त्याच्यामध्ये एका हॉस्पिटलमधल्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधल्या CEO प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला कमिटी गेली आरोग्यविषयक, त्या कमिटीच्या समोर यायला नकार दिला, माहिती द्यायला नकार दिला। त्यावेळेला मला आठवतं आहे की आरोपीचा पिंजरा आपण बोलावून घेतलेला होता आणि हक्कभंग समिती जी शिक्षा देते ती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची शिफारस होते आणि विधिमंडळाकडे परत सभापतींकडे येते आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपण समन्स काढून किंवा पोलिसांची मदतसुद्धा घेत असतो। त्यानुसार त्या जसलोकच्या CEOंना आपण काही तासांसाठी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं सभागृहाच्या मध्ये। 15 वर्षापूर्वी, हे बरोबर आहे, 15 का 2 वर्ष हा नाही प्रश्न, पण मी तुम्हाला 5 वर्षापूर्वीची पण माहिती सांगते। ज्यावेळेला 2018ला मी विशेष हक्क समितीची प्रमुख होते। नाही, आता काय वर्षांचा हिशोब पाहिजे सतीश दैना, तो आपण वेगळा देऊ। एक पुस्तिका प्रसादजी लाड आपण मला विशेष हक्क समितीचे प्रमुख म्हणून सांगितलं की हे अजून कार्य प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण तोही विचार करतोय। पण आता मी या हक्कभंगाकडे येते। दुसरं असं की काही वाहिन्यांवरून इथे कशी लाच घेतली गेली या संदर्भामध्ये माहिती दिली होती आणि आम्ही संपूर्णपणाने त्याची चौकशी केली। जवळजवळ 2-3 महिने त्याच्यात लागले आणि नंतर असं लक्षात आलं की कुठलाही प्राथमिक सोर्स
माहितीचा नसताना एकाने चालवली म्हणून दुसऱ्यांनी चालवली, दुसऱ्यांनी चालवली म्हणून तिसऱ्यांनी चालवली, अशा प्रकारनी बातमी चालवली गेली होती. आणि त्या 3 वाहिन्यांना आम्ही असे निर्देश दिले होते. त्यांनी माफी मागितली 3 वाहिन्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं की नुसती माफी मागणं पुरेसं नाही आहे, तर या विधिमंडळाच्या अधिकारांचं तुमच्याकडून हनन झालेलं आहे, म्हणून तुम्ही दिलगिरी मागितलेली आहे. ही बातमी 24 तास तुमची सातत्याने चॅनेलवर दाखवली गेली पाहिजे आणि त्यांनी ती चॅनेलवर दाखवली बातमीची इथे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आपण याच्या संदर्भामध्ये